नमस्कार, मी हरदास पवार. आजचा आपला व्हिडिओ आहे की सध्या स्कीम चालू आहे माझी लाडकी बहीण योजना म्हणून आहे स्कीम. तर याच्याबद्दल उत्पन्नाचा अहवाल मिळण्यावरचा फॉर्म जो असतो ना, तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. 2 फॉर्म असतात. एक रहिवासी म्हणून असतो, रहिवासी घोषणा स्वयंपत्र हा असा एक फॉर्म असतो, आणि त्याच्यानंतर उत्पन्न अहवाल मिळण्याबाबत असा एक फॉर्म असतो. तर काय काय महिलांना कसं माहीत नसते कसा फॉर्म भरायचा. तर हा फॉर्म कसा भरतात मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरून दाखवतो, कसा भरतात स्टेप बाय स्टेप दाखवतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे तलाठीचं नाव असते तलाठी. आता इथं तालुका, आमचा तालुका बार्शी आहे. तर तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आता अर्जदाराचे नाव आता मी स्वतः भरणार आहे फॉर्म. तुम्हाला दाखवतो मी कसं भरणार आहे. अर्जदाराचं नाव हरिदास रामचंद्र पवार, वय 40, राहणार उंडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हा फॉर्म मी कोल्हापूरमधून घेतलेला, म्हणजे कोल्हापूर तुम्हाला दिसते. तर तुमच्या जिल्ह्यात कुठला जिल्हा आहे ते तुमच्या जिल्ह्यानुसार असा फॉर्म तुम्हाला मिळतो. तर मी तुम्हाला डेमो दाखवतो आहे, कारण तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म घेणार तुमच्या त्या जिल्ह्याचं इथं नाव येणार, तसे नाव येणार. तर चला, मला माझा स्वतः वैयक्तिक उत्पन्नासाठी दाखला मिळायचा आहे म्हणून इथे असं लिहिलेलं असते. तर आता कुटुंबाच्या व्यक्तीची नावं. आता पहिल्यांदा नाव आहे, नाव वडिलांचं, माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र मारुती पवार. नंतर आईचे नाव येणार सुनीता रामचंद्र पवार. नंतर माझं नाव येणार हरिदास रामचंद्र पवार. आणि नंतर मग कोण असलं, तुमचा भाऊ असेल, मुलगा असेल, त्याची नावं लिहायची. खाली वय लिहायचं. वय 65, किती वय आहे बघायचं वडिलांचं, 65. नंतर आईचं वय किती आहे बघायचं, 60. नंतर तुमचं वय किती आहे बघायचं, 41, 40. असे काय असेल ते तुमचं यांच्याशी नातं काय हे आहे, तो वडिलांचे नाते हे आई, आणि हे आपण स्वतः करायचं स्वतः. याच्यानंतर व्यवसाय काय आहे आपला, व्यवसाय शेती व्यवसाय आहे. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबाच्या शेतीच्या मिळकतीचा तपशील खालीप्रमाणे. गावाचे नाव, इथं गावाचे नाव लिहायचे उंडेगाव. खातेदाराचे नाव, आता तुम्ही भरला म्हणून तुमचंच नाव लिहायचं इथं, म्हणजे माझं नाव येणार इथं हरिदास रामचंद्र पवार. क्षेत्र किती आहे, शेती तुम्हाला किती एकर आहे, मी लिहितो 1.5, म्हणजे 1.5 एकर लिहायचे. जिरायत आहे का बागात आहे, म्हणजे कोरडवा आहे का बागात आहे असं लिहायचं. तर बागायत असलं तर बागायत, नंतर जिरायत असं जिरायत, दोन्हीपैकी आता लिहायचं. इथं आपण बागायत लिहूया. याच्यानंतर माझ्या कुटुंबाचे वर्षानी उत्पन्न खालीलप्रमाणे. आता आपण शेती निवडायची. ते आता ते कसं उत्पन्न कसं असते, 3 वर्षाचं उत्पन्न गहाय धरले जाते. उदाहरणार्थ 2021, पुढे 21, 22, 23. आता 21मध्ये उत्पन्न किती झाले बघायचे, 50,000 इथे लिहायचे, हे 50,000. नंतर 2022ला 60,000. नंतर 2023ला असे, म्हणजे 5-10 हजार तुम्ही एक्स्ट्रा वाढू शकता. हे शेतीला पूरक व्यवसाय, दुसरं तुमचं काय नाही असंच येणार. अर्जदाराची सही, म्हणजे तुम्ही कोणाच्या नावानं फॉर्म भरणार तिथं सही करायची. आता ही मी इथं सही करतो. ह्याच्यानंतर याच्या पाठीमागील बाजूला पण आहे असंच. मी स्वतःचं नाव लिहिणार इथं हरिदास रामचंद्र पवार, वय 40 वर्षे, राहणार उंडेगाव, तालुका बार्शी, जिल्हा. आता इथं फॉर्म कोल्हापूर असल्यामुळे कोल्हापूर जसं असेल, तर इथं आपण फॉर्म ज्या जिल्ह्यातून घेतो तिथं ऑलरेडी ते असं जिल्ह्यात तुमचं नाव येते, ते सोलापूर. वय 40, आणखीन एकदा लिहायचं इथं वर्ष, म्हणजे धंदा तुमचा काय आहे, इथं शेती, आपण शेती लिहायची.
नंतर आणखीन एकदा इथं गावाचे नाव लिहायचे. उंडेगाव, बार्शी, जिल्हा. आता हे इथं ऑलरेडी जिल्हा आपला काय सुद्धा येणार. माझ्या कुटुंबात व्यक्ती असून माझ्या कुटुंबात हेक्टर म्हणजे किती जमीन आहे तिथे लिहायची. 1.5. मजूर, नोकरी, पेन्शन, शेतीपासून मिळणारं उत्पन्न खालीप्रमाणे आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता इथं मगाशी तर किती लिहिलेलं आहे मी 2021, 22, 23 3 वर्षाचं उत्पन्न असतं लिहिलेलं आहे. 2021, 2022 व 2023 यावर्षी उत्पन्न झालेले असते 50,000, नंतर झाले असते 60,000. नंतर तुम्ही काय पण लिहू शकता म्हणजे 65, 70 काय असेल ते उत्पन्न झाले तुमचे ते तुम्ही इथं लिहू शकता. याच्यानंतर तुमचा इथं आयडेंटिटी फोटो, कलर फोटो लावायचा. आता नंतर शासनानं काढले असते याप्रमाणे माझे उत्पन्न असून वरील माहिती खोटी आढळून आलीस मी भारतीय दंडविधान कलम 199 व 200 नुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील. तुम्ही फॉर्म कधी देणार तिथे दिनांक लिहायची. तर मी आजचं तुम्हाला दिनांक टाकतो. आज आहे 3/7/2024. सही घोषणापत्र करणार सही इथं सही करायची. इथं आपण सही नंतर ओळख देणं तुमच्या ओळखी देणं इथं सही लागते. 2 सही असतात. इथं तुमचं नाव लिहायचं आहे. असं नंतर हरिदास रामचंद्र पवार. तलाठी कार्यालयाचं कुठं कार्यालय त्याचं इथं गाव लिहायचं. गाव नंतर तुमचं काय तालुका आहे ते बार्शी झालं. नंतर दिनांक 3/7/24. त्याच्यानंतर माझे नंतर बघा शासन निर्णय महसूल व विभाग संकीर्ण 1/212 हे अशाप्रमाणे प्रत्येक फॉर्म असं लिहिले असते. तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित वाचायचे. माननीय तहसीलदार यांना सादर करायचा अहवाल. तलाठी गावाचं नाव लिहायचं तुमचं कुठलं गाव, नंतर तालुका इथं कुठलं येणार. नंतर श्री म्हणजे तुमचं नाव येणार इथं. नंतर तर माझं नाव लिहून दाखवतो. हरिदास रामचंद्र पवार. हे राहणार उंडेगाव, तालुका बार्शी. यांनी त्यांचे अर्ज स्वयंघोषणपत्रामध्ये दिलेली माहितीनुसार अर्ज व स्वयंघोषणपत्रानुसार सर्व मार्गाने मिळून त्यांचे एकत्रित कुटुंबातले उत्पन्न खालीप्रमाणे. हीच पद्धत खाली लिहायची. 2021, 22, 23 हे तुमचे उत्पन्न खाली 50,000, 60,000. नंतर तुमचं का असेल ते 75, 60 किती असेल ते. नंतर शेवट आहे वरील उत्पन्न अहवाल अर्जदार यांचे अर्ज स्वयंघोषणपत्र यावरून दिलेली असून माहिती खोटी आढळून आल्यास अर्जदार सर्वस्वी जबाबदार राहील. हा अहवाल दिला जातो. नंतर तारीख लिहायची आपण आहे ती तारीख 3/7/24. नंतर साक्षीदार 2 असतात. तलाठी गावाचं नाव लिहायचे ते गाव, तालुका, जिल्हा. तर अशा प्रकारे हे उत्पन्न अहवाल मिळवण्याचा फॉर्म आहे. तर पहा अशाप्रमाणे मी भरलेला आहे. मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे मी भरलेलं आहे. यात काही ॲड पण असेल नवीनमध्ये का असेल तर तुम्ही तुमच्या इथं तलाठ्याला किंवा माही सेवा केंद्र असणार तिथं जाऊन तुम्ही चौकशी करून हा अर्ज त्यांना विचारून भरू शकता. म्हणजे अर्जात कसं काय ठिकाणी पद्धत अर्ज भरण्याची वेगळी असते. ते माझ्या पद्धतीने मला जसं माहीत आहे तसंच मी अर्ज भरलेला आहे. तर चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बघा. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.